नांदेडच्या देगलूर भाय गावामध्ये शाळेची भिंत कोसळल्याने 4 विद्यार्थी जखमी झालेत। छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालयाची भिंत कोसळली आहे। यात 10वी शिक्षण घेणारे 4 विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत। खेळाचा तास असल्याने विद्यार्थी वर्गाबाहेर होते आणि त्यामुळे ही मोठी दुर्घटना टळली। लातूर जिल्ह्यात गेल्या 1.5 महिन्यांपासून पावसाने दांडी मारली आहे। तर लातूरच्या अखरवाई या शिवारामध्ये 75 एकर क्षेत्रावर नवीन जंगल निर्मितीचा प्रकल्प वन विभागाने हाती घेतलाय। मात्र पाऊस नसल्याने नुकतच लावलेल्या झाडांची रोपे जगवण्यासाठी टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील 3घांना चिरडलं। तर बाईकला ट्रकने जवळपास 100 फूट फरफटत नेलाय। यात पतीसह मुलगा आणि मुलगी जागीच ठार झाल्यात, तर पत्नी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। संभाजीनगर जळगाव महामार्गावरील आळंद परिसरामध्ये हा अपघात घडला। संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर गावामध्ये एका भोंदू बाबाचं पितळ उघडं पडलंय। हा भोंदू बाबा पुत्रप्राप्तीसाठी जादूटोणा करून अघोरी पूजा करायचा। इतकंच नव्हे तर लघुशंका करून लोकांना प्यायला द्यायचा। या प्रकरणामध्ये संबंधित बाबावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्याच्या चंदनझिरा या ठिकाणी नागेवाडी परिसरामध्ये एका चहा विक्रेत्याला 5 ते 6 जणांनी अमानुष मारहाण केली आहे। यात तो गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या प्रकरणी चंदनझिरा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। बीडच्या धारूर तालुक्यातील दोनकवाडी या ठिकाणी मुलाचा शाळेमध्ये जाण्यासाठी रोज जीवघेणा प्रवास सुरू आहे। या विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। शाळेत जाण्यासाठी या मुलांना अंदाजे 1 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।